मित्रांनो, लेखी पेपरला मागणीची लवचिकता हा प्रश्न येऊ शकतो. तर आपण मागणीची लवचिकता त्याचं उत्तर बघूया. एखाद्या उत्पादन विक्रेत्याने विक्री वाढवण्यासाठी वस्तूची किंमत 10% कमी केली. किंमत कमी झाल्याने वस्तूची मागणी वाढते, पण नेमकी मागणी किती वाढेल याची निश्चित कल्पना विक्रेत्याला येत नाही. 10% किमती कमी झाल्याने ग्राहक 10%ने वस्तूची खरेदी जास्त करतील किंवा कदाचित ग्राहकाची त्या वस्तूची मागणी 20 ते 40% वाढेल. ग्राहकाची वस्तूची मागणी नाममात्र 1-2%नेच वाढली किंवा मागणी वाढलीच नाही तरीही आपल्याला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. किंमत कमी झाल्यावर ग्राहकाची वरीलपैकी कोणती प्रतिक्रिया होते हे मागणीच्या लवचिकतेवरून स्पष्ट होते. किमतीबाबत ग्राहकाची मागणी किती संवेदनशील आहे याची माहिती मागणीच्या लवचिकतेवरून मिळते. संवेदनशीलतेलाच लवचिकता म्हटले म्हणजे आपला प्रश्न सोपा होतो. याप्रमाणे वस्तूच्या किमती बदल झाला तर वस्तूच्या मागणीत थोडाही बदल होत नाही. ह्याचप्रमाणे वस्तूच्या किमतीत बदल झाला तर तो वस्तूच्या मागणीत थोडाही बदल होत नाही. त्यावेळी मागणी पूर्ण अलवचिक असते. मागणीची लवचिकता 0 आहे असेही म्हणतात. किमतीत थोडासा बदल झाल्यास वस्तूच्या मागणीत प्रचंड बदल होतो. त्यावेळेस मागणी पूर्ण लवचिक असते. पूर्ण अलवचिक मागणी आणि पूर्ण लवचिक मागणी ही दोन्ही टोकाची उदाहरणे आहेत. असा प्रश्न आला, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक कोणते? तर त्याचं उत्तर अशाप्रमाणे बघू. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. पर्यायी वस्तूची उपलब्धता. 2. विशिष्ट वस्तूवर होणाऱ्या खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण. 3. किमतीनुसार बदल करण्यासाठी उपलब्ध कालावधी. आता आपण ह्या घटकाची सविस्तर माहिती घेऊया. 1. पर्यायी वस्तूची उपलब्धता. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास त्या वस्तूऐवजी अन्य वस्तूचा वापर करता येईल अशा पर्यायी वस्तू किती संख्येने उपलब्ध आहेत यावर मागणीची लवचिकता अवलंबून असते. साखरेची किंमत 6 रुपये प्रति किलोवरून 10 रुपये प्रति किलो अशी वाढली तर साखरेऐवजी गुळाचा वापर करता येतो. ग्रामीण भागात किंवा शहरातही गरीब कुटुंबात चहासाठी सुद्धा गुळाचा वापर केला जातो. साखरेच्या शिऱ्याऐवजी गुळाचा शिरा जास्त चविष्ट लागतो असे आपण घरातील मुलांना आवर्जून सांगतो. या परिस्थितीत साखरेची किंमत वाढल्यास गुळाची मागणी वाढते आणि साखरेची मागणी लक्षणीय प्रमाणात घटते. यावरून साखरेची मागणी जास्त लवचिक आहे हे लक्षात येते. मिठाचे उदाहरण याविरुद्ध टोकाचे आहे. मिठाला कोणतीही पर्यायी वस्तू नाही, त्यामुळे मिठाची किंमत 1 रुपया प्रति किलो ऐवजी 2 रुपये प्रति किलो इतकी वाढली तरी मिठाची मागणी कमी होत नाही, कारण मिठाला पर्यायी वस्तू नाही. वरील 2 उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की पर्यायी वस्तूची उपलब्धता जास्त प्रमाणात असेल तर मागणी जास्त लवचिक असते. मागणीची लवचिकता. 1. पर्यायी वस्तूची उपलब्धता कमी असेल तर मागणी कमी लवचिक असते. मागणीची लवचिकता कमी 1 त्यापेक्षा कमी. विशिष्ट वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण. टॉपिक 2. काही वस्तूवरील खर्च अतिशय अल्प प्रमाणात असतो. उदाहरणार्थ, कागद एकत्र ठेवण्यासाठी आपण टाचण्या वापरतो. 100 ग्रॅम वजनाच्या टाचणीच्या बॉक्सला 5 रुपये किंमत द्यावी लागते. लिखाणाच्या बरेच काम करणाऱ्या एखाद्या प्राध्यापकाला टाचणीचा एक बॉक्स 6 महिने पुरतो. पगाराचे 6 महिन्याचे उत्पन्न रुपये 15,000 असल्यास टाचणीवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे टाचणीच्या बॉक्सची किंमत 10 रुपये इतकी वाढली तरी मागणी कमी होणार नाही. दरमहा 1500 रुपये पगार मिळवणारी व्यक्ती साखरेची किंमत 6 रुपये प्रति किलो असल्यास दरमहा 10 किलो साखर खरेदी करणाऱ्या या ग्राहकाची प्रतिक्रिया वेगळी असते. तो एकूण मासिक उत्पन्नाच्या 4% रक्कम साखरेवर खर्च करतो, पण साखरेची किंमत 10 रुपये प्रति किलो अशी वाढल्यास 10 किलो साखरेसाठी खर्च केल्यास मासिक उत्पन्नातील 6.66% रक्कम साखरेवर खर्च होणार असते. त्यामुळे या उदाहरणातील ग्राहक 6 किलो साखर खरेदी करेल. त्याची एकट्याची मागणी प्रति महिना 4 किलो कमी होईल. वरील 2 उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल की विशिष्ट वस्तूवरील खर्चाचे प्रमाण एकूण उत्पन्नाशी कमी असेल तर मागणी कमी लवचिक असते. 2. विशिष्ट वस्तूवरील खर्चाचे प्रमाण एकूण उत्पन्नाशी जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते.
टॉपिक 3 किमतीनुसार बदल करण्यासाठी उपलब्ध कालावधी. विशिष्ट वस्तूची किंमत वाढली तर पर्यायी वस्तूचा उपयोग करण्यासाठी आपल्या सवयीमध्ये किंवा रुचीमध्ये बदल करावा लागतो. असा बदल अन्य काळात करणे शक्य असते. त्यावेळेस किंमत वाढलेल्या वस्तूची मागणी लगेचच कमी होते. अशा परिस्थितीत मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणावरून हे स्पष्ट होते. साखरेची किंमत वाढल्यामुळे मिष्टान्ने, चहा इत्यादीसाठी गुळाचा वापर करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीच्या रुची पालटासाठी कालावधीची गरज पडणार नसेल तर त्या कुटुंबाची साखरेची मागणी जास्त लवचिक असते. पण कुटुंबातील व्यक्ती, विशेषतः लहान मुले हट्टी असतील आणि सहजासहजी रुची पालट करण्यास तयार नसतील तर हा बदल हळूहळू होतो. म्हणून साखरेची किंमत वाढली तरी खरेदी फारशी कमी होणार नाही. या परिस्थितीत कुटुंबातील साखरेची मागणी कमी लवचिक असते. या 2 उदाहरणावरून लक्षात येते की किमतीत होणारा बदलामुळे परिवर्तन अल्प काळात होत असल्याने मागणी जास्त लवचिक असते. किमतीत होणाऱ्या बदलामुळे परिवर्तन दीर्घ काळात होत असल्यास मागणी कमी लवचिक असते. किमतीतील बदलामुळे मागणीत किती प्रमाणात बदल होतात ते मागणीच्या किंमत लवचिकतेवर अवलंबून असते. मागणीची किंमत लवचिकता वरील घटकानुसार निर्धारित होते.